मुलीने आंतरजातीय विवाह केल्याने संतापलेल्या वडिलांनी जावयाचं अपहरण करून बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातील भुयेवाडीमध्ये समोर आला। सासऱ्याने जावयाचं अपहरण करून मिरजमध्ये एका बंद खोलीत डांबून ठेवलं होतं। याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत संबंधित तरुणाची सुटका केली। या प्रकरणी सासऱ्यासह त्याच्या इतर 2 साथीदारांना अटक करण्यात आली, तर आणखी 4 जणांचा शोध अद्याप सुरू आहे। सदर युवकाचा प्रेमविवाह झालेला असून त्याचे सासरे यांनीच त्या पकडून नेलेला आहे, किडनॅप केलेला आहे अशी माहिती मिळाली। तात्काळ आम्ही त्याचे सासरे राहत असलेले कुपवाड मिरज सांगली येथे जाऊन सापळा रचला असता त्याचे सासरे श्रीकृष्ण कोकाटे यास ताब्यात घेतले। त्यास वेदस अपार्टमेंट मिरज सांगली या ठिकाणी कोंडून ठेवल्याची कबूल केली व सदरचा गुन्हा हा त्यांनी त्यांच्याबरोबर इतर 6 साथीदारांसह केल्याचे देखील कबूल केले। तर त्याचे सासरे श्रीकृष्ण कोकाटे यांना ताब्यात घेतल्यानंतर इतर साथीदार त्याचे इतर 2 साथीदार धीरज पाटील व राजेंद्र कट्टीमणी यांना देखील सदर गुन्ह्यामध्ये ताब्यात घेण्यात आलेले आहे। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी कोल्हापूरहून आपल्यासोबत आपले प्रतिनिधी शेखर पाटील जोडलेत। शेखर, अपहरण करून सासऱ्याने जावयाला खरं तर एका बंद खोलीत डांबून ठेवला आणि मारहाण केल्याचा प्रकार समोर आलाय। हा प्रकार नेमका कसा समोर आला आणि या प्रकाराबाबतची सविस्तर काय माहिती? कारण या दोघांचं लग्न जे आहे ते 7 महिन्यांपूर्वी झालं होतं। जो तरुण आहे तो कोल्हापुरातल्या करवीर तालुक्यातील भुये गाव आहे, त्या गावचा हा तरुण आहे आणि ज्याचं इंस्टाग्रामवरती एका मुलीशी प्रेम संबंध जुळले होते आणि त्यांनी विवाह देखील 7 महिन्यांपूर्वी केला होता। मात्र हा विवाह जो होता तो आंतरजातीय आहे आणि तोच मान्य नसल्यानं त्याच्या सासऱ्यानं खरं तर हे अपहरण जे आहे ते आपल्या जावयाचं केलेलं आहे। आपल्या जवळपास 6 ते 7 साथीदारांना घेऊन हा सासरा जो आहे तो भुये या ठिकाणी आला होता आणि त्याच्या जावयाला घेऊन खरं तर या ठिकाणून अपहरण करून तो मिरज या ठिकाणी गेला होता। मिरजमध्ये जाऊन एका खोलीमध्ये या जावयाला डांबून देखील घातलं, त्या ठिकाणी तिथला मारहाण केली। मारहाणीच्या खुणा देखील त्या जावयाच्या चेहऱ्यावरती देखील पाहायला मिळत आहेत। खरं तर एका खोलीमध्ये त्याला दोरखंडानं देखील बांधून घातलेल्या अवस्थेत पोलिसांना तो मिळालेला आहे। संबंधित तरुणाच्या घरच्यांनी याबाबतची तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तात्काळ याचा शोध घ्यायला सुरुवात केली आणि शेवटी एका खोलीमध्ये हा जावई जो तो मिळालेला आहे। त्यामुळे निश्चितच त्याची प्रकृती आता बेदरलेल्या अवस्थेत त्या पोलिसांना त्या ठिकाणी मिळाला होता। त्यामुळे तात्काळ त्याला रुग्णालयात देखील दाखल करण्यात आलेलं आहे। मात्र सध्या या प्रकरणी सासरा श्रीकृष्ण कोकरे याच्यासह 2 आणखी साथीदारांना ताब्यात घेतले आणि आणखी 4 जणांचा पोलीस सध्या शोध घेत आहेत। नक्कीच शेखर, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल।